लाडक्या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई 9526 महिला कर्मचाऱ्यांना दणका देण्यात आलाय। सरकारकडून आदेश जारी करण्यात आलाय। रकमेची वसुली होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य पद्धतीने लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर आता थेट कारवाई होणार आहे। त्यांच्याकडून आतापर्यंत मिळालेली संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार आहे। तसंच शासनाची आर्थिक फसवणूक केल्याने त्यांची वेतनवाढही रोखली जाण्याची शक्यता आहे। पाहुयात याच संदर्भातला रिपोर्ट। लाडक्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांना दणका। नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांविरोधात सरकारचं कठोर पाऊल। लाटलेल्या रकमेची वसुली, वेतनवाढही रोखणार। लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य फायदा घेणाऱ्या सरकारी सेवेतल्या महिला कर्मचाऱ्यांना सरकारनं जोरदार दणका दिलाय। या लाडक्या बहिणींकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार आहे। राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं तसे आदेशच सर्व विभागांना दिले। सरकारी सेवेतील तब्बल 9526 महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती। त्यानंतर सरकारनं हे कठोर पाऊल उचललंय। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिलांवर कारवाई होणार आहे। महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार ही कारवाई केली जाईल। 9526 महिलांचा डेटा सरकारकडे तयार आहे। त्या आधारे प्रत्येक विभागाकडे लाभार्थी महिलांची यादी पाठवली जाणार आहे। 10 महिन्यात लाटलेली संपूर्ण रक्कम पुन्हा वसूल केली जाणार आहे। आर्थिक फसवणूक केल्यानं वेतनवाढ रोखण्यासह आर्थिक दंडही होण्याची शक्यता आहे। सरकारी कर्मचाऱ्यांवर वचक राहावा म्हणून हे कठोर पाऊल उचलण्यात येणार आहे। दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 2 दिवसांपूर्वीच तसे संकेत दिले होते। तर शासकीय कर्मचाऱ्यांनीच अशा पद्धतीने लाभ घेणं चुकीचं असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय। एक वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे की लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे। आता चुकीच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई किंवा त्यांच्याकडनं ती रक्कम वसूल करणं त्या संदर्भामध्ये शासन कटिबद्ध आहे। पण आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ती राबवायची आहे, लॉंग टर्म ती राबवायची आहे आणि ती राबवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग आणि शासन हे कार्यरत आहे। कारवाईच्या संदर्भात तर मी वक्तव्य नाही करू शकत, परंतु वास्तविक जे जबाबदार लोक आहेत आणि जेव्हा त्याचं योजना आणतानाच नियम होते आणि शासनाच्या कर्मचाऱ्यांनी तर असं करणं बिलकुल अपेक्षित नाही आणि यामुळे जो काही योग्य तो निर्णय मला वाटतं की विभागाचे मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय करतील। नियमबाह्यपणे लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवरील कारवाईमुळे आता इतर बोगस लाभार्थ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे। सरकारनं जसा लाडक्या सरकारी महिलांबाबत निर्णय घेतला त्याप्रमाणेच इतरांबाबतही कठोर निर्णय घेतला जाईल आणि खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ निर्विघ्नपणे मिळत राहील हीच आशा आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।